राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वर्ग तुकड्या शाळांना वाढीव टप्पा देण्याच्या मागणीसाठी कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। शासनाने राज्यातील 20%, 40% आणि 60% अंशतः अनुदानित शाळा व वर्ग तुकड्या यांना शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा देण्याचा निर्णय 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता। तसेच त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांनाही शासनाने अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता। या संदर्भातील आदेश शासन स्तरावरून काढण्यात यावेत अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली। सरकारने निर्णय घेऊनही मागील एका वर्षापासून याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत करण्यात आली नाही। याबद्दल शिक्षक वर्गात तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे। तसेच अघोषित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या यांची यादी शासन स्तरावरून वाढीव अनुदानासह घोषित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कृती समितीचा अनुदान हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अनुदान हक्कात नाही कोणाच्या बापाचे। जर शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत नसेल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। अनेक विभागावर मुंबई आझाद मैदानावर म्हणजे महिलेने तोंडाला काळं फासून घेतलं, आत्मदनाचे प्रयत्न केले आणि अनुदानाचा टप्पा जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही या ठिकाणी शासनाला इच्छा मरण हे मागणार आहे। कारण आता जगून काहीच फायदा नाही, कारण आमचा प्रपंच कसा चालवायचा, काय चालवायचा याच्याकरता आम्ही सुरुवातीलाच कर्जबाजारी झालेलो आहोत आणि टप्पा वाढ झाल्यानंतर GR झाल्यानंतर 20चे 40, 40चे 60 आणि 60चे 80% मंजूर झाल्यानंतर त्या GRच्या निर्णयाची अंमलबजावणी जर सरकार करत नसेल तर आम्हाला भविष्य काळामध्ये इच्छा मरण हे सरकारकडे मागणं आमचं आद्य कर्तव्य ठरणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।